पुढची बातमी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या भावाबद्दल झालेल्या गंभीर आरोपांची। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुषमा अंधारे यांच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंधुराज प्रकाश शिंदे दोघेही जण आहेत। हॉटेल तेजयश इथं एका छापेमारीच्या दरम्यान काही अंमली पदार्थ सापडल्याचा दावा त्यांनी केला आणि या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी टीकेची झोड उठवली आहे। आपल्या आरोपांच्या पुष्टीर्थ सुषमा अंधारे यांनी विविध प्रकारचे तपशील कागदपत्र सार्वजनिक केलेली आहेत। अंमली पदार्थाच्या व्यवसायाशी कोण निगडित आहे आणि शिंदे निगडित आहेत का असेही प्रश्न अंधारे विचारताना दिसतात। बावनकुळेंच्या पोराचा असाच प्रवास होता की ती गाडी त्याची नाही, मग गाडी मित्राची पण तो बसलेला नाही, मग तो मागच्या सीटवर आला, मागच्या सीटून पुढच्या सीटवर आला। हीच गोष्ट आता इथे होते। आधी प्रकाश शिंदे, तो प्रकाश शिंदे नाही, मग प्रकाश शिंदे हो तोच आहे, मग तोच प्रकाश शिंदे आहे पण ती माझी जागा मी दुसऱ्याला तिथे हॉटेलच नाही किंवा माझी जागा मी दुसऱ्याला दिली। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रकाश शिंदे सुद्धा तितक्याच पटकन समोर येत आपल्यावर झालेले आरोप खोडताना दिसतात। सावरी गावातील ड्रग प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असं प्रकाश शिंदेंनी म्हटलंय। माझा जागेशी काही संबंध नाही। उबाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे आहेत। केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते केले जात आहेत। एमडीचा साठा जिथे सापडला ती जमीन भोईन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे। तो कारखाना किंवा जमीन माझ्या मालकीची नाही। ती जमिनीशी माझा कोणताही संबंध नाही। माझ्या मालकीच्या कोणत्याही जागेवर छापा टाकलेला नाही। जिथे छापा पडलाय ती जमीन जमिनीपासून 2.5 ते 3 किलोमीटर आहे। एका बाजूला एकनाथ शिंदे तर दुसऱ्या बाजूला शंभूराज देसाई अशा पद्धतीनं दोन महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींना सुषमा अंधारेंनी टीकेचं लक्ष बनवलंय। हे पर्यटनाचं ठिकाण आहे। महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं, हा मिनी स्वित्झर्लंड जिथे अनेक ठिकाणाहून पर्यटक येतात, अशा ठिकाणी जर ड्रगचा आणि कोकेनचा विळखा असेल आणि याची कल्पना जर पालकमंत्र्याला नसेल तर त्याला पालकमंत्री म्हणून घ्यायचा अधिकार आहे का? पालकमंत्र्याला कळलं पाहिजे की राज्यातले अत्यंत महत्त्वाचं पर्यटन स्थळ माझ्या जिल्ह्यामध्ये येतं आणि मी त्या पर्यटन स्थळाची सुरक्षा बघितली पाहिजे। ज्या अर्थी कोके इतकं सगळं होतंय, चला कुणी बॉम्ब ब्लास्ट करून गेलं तर कळायचं नाही यांना। मी आज परत श्रीमती अंधारेंना सांगतो की आदरणीय शिंदे साहेबांचा आणि प्रकाश शिंदे साहेबांचा दुरान्वयानंही या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही। कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत, पण केवळ शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं, सनसनाटी निर्माण करायची आणि स्वतःच्या पक्षात मी कशा पद्धतीनं शिवसेनेला आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी डॅमेज करते हे भासवण्याचा प्रयत्न श्रीमती अंधारे करतायत। या संपूर्ण विषयावर चर्चेसाठी आमचे सहकारी प्रतिनिधी साताऱ्याहून प्रकाश शिंदे जोडले गेले आहेत। प्रकाश, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय। या प्रकरणातले जे आरोपी प्रकाश शिंदे आहेत त्यांच्या विरोधातलं हे सगळं प्रकरण सुरू कुठून झालं, 1 मिनिटात सांगा। खरं तर हे प्रकरण दऱ्यापासून एक 5 किलोमीटर अंतरावरती जी एक शेत जमीन होती, या शेत जमिनीमध्ये एक जुनं पडलेला वाडा होता आणि या वाड्यामध्ये काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांनी रेड टाकले आणि या रेडमध्ये जवळजवळ 141 कोटीचा एमडी ड्रग्सचा साठा सापडला आणि त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं। आणि हे प्रकरण सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस मुंबई पोलिसांनी ही जी यामागची जी 4 आरोपी होते तिथे सापडलेले, त्या आरोपींना घेऊन गेल्यानंतर सुषमा अंधारे यांनी जे काल वक्तव्य केलं त्यानंतर हे खरं प्रकरण रंगात आलेलं आहे। प्रकाश शिंदे, पुढचा मुद्दा यातला उपस्थित असा राहतो की प्रकाश शिंदे आणि एकनाथ शिंदे या दोघांमधले नातेसंबंध कसे आणि प्रकाश शिंदेंचे या संपूर्ण प्रकरणात थेट संबंध आहेत असे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत का? खरं तर या प्रकाश शिंदे आणि एकनाथ शिंदे हे भाऊ आहेत आणि या संबंधामध्ये जी त्या त्या जागेमध्ये, त्या वाड्यामध्ये जे 4 कामगार होते, ते 4 कामगार त्यांच्या हॉटेलमध्ये जेवायला जात होते असं बोललं जात होतं।
त्यामुळे सुषमा अंधारेंनी त्यांच्याशी हे जे प्रकाश शिंदे आहेत त्यांच्याशी हे संबंध जोडलेले होते की त्यांच्या हॉटेलमध्ये हे जेवायला जात आहे, त्यामुळे नक्कीच ह्या प्रकरणाशी या आरोपींचा संबंध असेल, त्यामुळे हे संबंध जोडले गेले. धन्यवाद प्रकाश या संपूर्ण माहितीच्यासाठी. इथे योगायोग एवढाच आहे की आरोपी आणि आमचे प्रतिनिधी या दोघांची नावं सारखी आहेत, त्यांचा परस्परांशी काही संबंध नाही.